नमस्कार गायजांनो. तर आज आपण इलो सकाळी मळ्यात. आता किती 8-8:30 वाजले असतले आणि आम्ही इलो आणि आज म्हाका सुट्टी आहे, त्यामुळे आज इलो आम्ही मळ्यात. तर आज भात कापूचा होता, तर भात कापूची मशीन लावलेली आणि आता सगळं गोळा करूचा. तर मी तुमका दाखवतोय आमची शेती. आता मी थंय जाऊन चालू करतोय. तर आता आपण येऊन पोचलो आपल्या जागेवर आणि ही माझी फेवरेट जागा. इकडे मी इकडे थकले का आम्ही हय आराम करू घेत आहे. तर आता आपण हय थोडं घसू माझं हे होता. तर आता आई खाय नाही आव. हां, तर आता आपण मळ्यात येऊन पोचलो आणि मेन गोष्ट म्हणजे ते मागे भात लावचा व्हिडिओ टाकलेला आहे आणि आज म्हणजे त्याच्यानंतर भात कापूचा असतं, तुमका पण माहिती आहे कॉमन भात हा. पण त्याच्यानंतर म्हणजे मी कामाई मग जात आहे ना, जॉब करतो आहे, मग त्याच्यामुळे माका शक्य होऊ नाही चिखल हा खाली व्हायचं तर थोडंसं खाली चिखला, त्यामुळे जरा माका डुलाक जाता. त्यापेक्षा मी काय करतोय, थडे जाऊन बाबा माझ्या थडे जाऊन सुरू करतोय. तर काही करता पहिला हे दाखवतो. बाबा माझे ऊन बघा, 8:30-9 वाजले असतले आणि ऊन बघा बघवत नाही. पण मी विचार करा, एक शेतकरी कसं काम करत असतो उन्हात दिवस रात्र. हा बघा, आता हा आमचा भात हा आणि आम्ही मशीन लावलं कारण हातान कापणं आता शक्य नाही एवढा. तर मी तुमका आता दाखवतोय. एकठाई करूचा म्हणजे ते बांधतले. थांबा. तर आता इलाय आणि हय बघा निंबार खूप लागता. तर मग मी आता टॉवेल बांधतोय तोंडाक, म्हणजे औषध मस्त पॅक केलं ना हे बघा. आणि चढवा कसा ठेवला ना, मोबाईल खा ठेव. तर मी माझा रूप घेतलेला असं आहे, माझे डोळे पण दिसत नसतील कारण हा भयंकर ऊन हा. आणि आता मी तुमका दाखवतले भात कसा गोळा करायचा. लेकिन फोन किधर रखो भाई. हे एकटाय कसा करतं भात मारू. भात मारू ना. आणखी घाल बुटू, आणखी घाल. गवतान बांधूचं आता, हातीन मारूचं नाही. बस एवढा. हां, आणखी घाल. हां, घे घे जरासा. हां, गवतान बांधूचं आता. हां, बस त्याच्यात घाल. हां, इथं का इथे जाऊ होईल. आता बांधता लागून मग आता बांधणारी येते. बापरे, हे इतके सारे केले आहे मी. आता बाकीचं काम करतोय आणि मग मी थोड्या वेळाने सुरू करतोय. सांग मग हे. मारीन का ना खाली. हे बघ किती वेळा दाखव. हां, मग मी ह्याच्यासाच करतो. मी इतकं उशीर लागता का तुझं? काय मग पप्पा वाईट करून जमले बिचारे पप्पा. हे सगळे मी केलंय. हे बघा, इकडनं इथपर्यंत हे सगळे मी केलंय. मग आता लई दमाग झाला. म्हणजे हालत बघा, हे बघा दिसतंय. आता अजून राहिला खूपच मग हे खालपर्यंत हे सगळे करूचे होत. आता मी कामाक लावते. माझी आई सांगता, तोंड चालवण्यापेक्षा वाईट मत्ती घ्यावा, मजुरी कायची देऊया. 50 रुपये दिवसाक 50 रुपये परवडी गाई.
काय घे दिवसाक 50 रुपये परवाडी का? खूप झाले तर कॉन्टॅक्ट मी गाईस. आता मी काम करतोय. बाय बाय. इकडे भात झोडूचं काम चालू आहे. हाय आम्ही एकठाय करतो. त्याच्यानंतर आम्ही भात मारतालो तेव्हा पण तुमका दाखवतोय. हे माझे फादर आहेत. काकांबरोबर बोलतोय. माझा अवतार बघून इग्नोर करा. तर आता मी भात गोळा करी येतोय. आधी काढतोय. हा मी चप्पल घालूक नाही. हां तर मी आता भात गोळा करत होतोय आणि पप्पा बोलले तुका माड दाखवतोय माझ्या नावाचे. ते आता मी तुमका पण दाखवतोय माड. आता आपण बागेत येऊन पोचलो. ही आमची माडाची बाग आहे. तुम्ही बघितलं असतं व्हिडिओ. हां तर ही आमची माडाची बाग आहे. मी दाखवते. या का आतीची साडी. आता हात दुखलो माझं. आता माझी सुपारी बरी झाली आहे बघा. हे मी लावलेली सुपारी आहे माझ्या नावाचे. दाखवतंय सुपारीक ना बघा. एकाक तीन एक झाडाक 3 सुपारी आहेत. शी काहीतरीच रान झाला. कटर लाव एवढे. तर ह्यो आमचो नारळ मामा. तुमका मी माझा आता आंबो लावलेला आहे तो दाखवतोय. पप्पानी आमच्या मस्तपैकी हा करून ठेवलेली आहे प्रॉपर्टी माका चढवाच्या नावावर. त्यामुळे मला कसं टेन्शन नाही. हे सगळ्या औषधीच्या आत्याची साडी गोळा करून पप्पाने हे सर हाणून बांधलेली आहे. तुमका आता दाखवतोय. हा आंबो दाखवत होते. तो मोठाच जाणार नाही मग आंबो. तर ह्यो मी लावलेलो माझो आंबो हा. बघा ओके वाढतच नाही. आणि हे सुपारी आहे. तर आता आमचे माड बघून झाले आणि आता मी तुमका आमचा अननस धरला आता दाखवतोय. कडे हाय काय काटे टोकतोय. कडे ढाकून ठेवला. ही बघा अननस आमची धरली आहे. आमच्या कोकणात हवी ती फळा. आमच्या पप्पानी त्याला केळीची पानं बिना घालून टाकून ठेवलेली. मला सांगतात वांडर नाही तरी पण खरा कारण माणसाचा. बघायचं पण अजून एक पिकला मौता. हो थंय पण आता बघा पण हा वाळात पाणीच नाही. अजून एक आंबो. ठेव कसलं साधो हा की गारपाचो. हा वा हो गारपाचो आंबो. आता हय बोंडाची हा पडली आहेत पाना. ह्याचा अर्थ वरती नक्कीच बॉन्ड असताला. बघितला कोकणी माणसं तर अंदाज कधी चुकणार ना. हे आमची मस्तपैकी प्रॉपर्टी आहे जी पप्पाने मागं करून ठेवलेली आहे. आता पुढच्या समोर एक कटर लाव घेतो आम्ही. हे आमचे फादर आहेत जी माडांची काळजी घेतात. तर बापरे खूपच ऊन लागतात. तर आपले माडबीड लावून माड लावून जाऊन नाही माड बघून झाले. आता आम्ही परत आमच्या कामात जातो. म्हणजे आता एकठाई करू. ऊन भरपूर लागतं. बाबा माझ्या हे आमचं मळवा. हे लोकांची मग आता चवळे दिसलेली आहेत. ह्याच्यावर तर मी ते ठेवचंही नाही. मग कोणी चोरताना बघितलं. औषध घेतलेलं आहे मग वा सावळी बरी येईल.
ह्याच्या वाली सोडलं आहे लोकांचे, जे की खूप टेस्टी आहेत आणि खूप प्रोटीनपूर्वक असे बनलेले असत. निंबार काहीतरीच लागता, भयानक भयानक भयानक. मी आता जादू बनलं आहे कारण निंबार माझ्याकडनं सहन होणार नाही. अजून कवळे करूचे आहेत. तर आमच्या घरातली सगळीजण इलेली आहे, तुमका दाखवतो आहे. थांबा. तर हे उभे आहेत ते माझे फादर. जिम बॉय चालता होता माझा ब्रदर. ही आमची आतेबाई जी की लय फेमस आहे. आणि ही आमची मॉम. थांब, तिनं आपण सबन पॅक करून टाकलेलं आणि माका असंच ठेवलं ना. आता मी लागतो कामाक. आमची पुरी फॅमिली उतरलेली आहे मळ्यात. ही आते, हे पप्पा, ही मॉम आणि हो भाऊ. हे माझ्या कामाक लागते. आपण अभी स्प्राइट पे घालायचं. सूट नको. बोला बोला बोला. बडा बडा काय खोटा आहे ते. मग सगळं बघूचा लागतं तुमका. मग बांधू कशी ना. खराब जाऊ गेला. पटकर करा ना काय का करतोय ना. तुम्ही खरं आता नका जाऊ काय बरं पुढा. वा. इधर बहुत पब्लिक आहे गाईज. तर माझं काम झाला आणि आता मी खूप दमलं आणि खूप ऊन लागता. त्यामुळे मी आता जरा जाऊन सावळीत बसतोय. त्याच्यानंतर थोड्या वेळात परत येतं नाही. थांबा तुमका दाखवते. हे सगळे आमचे करून झालेले आहेत. सॉरी, हे करूचे म्हणजे हे कापलेले आहेत आणि हे आता मारूचे आहेत. तर मी आता खूप दमलं आहे म्हणून आता हा येऊन झोपलं म्हणजे बसलं आहे. इकडची जागा साफ केलं आहे आणि इकडे येऊन बसलं आहे कारण खूप ऊन लागतं प्रमाणाच्या बाहेर. इकडे कोणतरी समोर बसला, दाखवते. दिसला म्हणजे मग तशी लाज नाही वाटणार, पण कसं बरोबर वाटणार नाही. म्हणजे त्या माणसांना माहिती नसतं ना आपण काय करतो, म्हणून जरा सांभाळ असं लागतं. काही जिंदगी हवा. मस्त वाटतं इकडे. आणि माझ्या आता मोबाईलला हे पण नाही, स्टोरेज पण नाही, त्यामुळे मी जास्त आता काय रेकॉर्ड करू शकत नाही. सो आता मी आणि भाव आता खूप दमलो. आमच्या उन्हाची सवय नाही, त्यामुळे आता आम्ही घरात जातो. तर खूप गरम जातं, खूप प्रमाणाच्या बाहेर. नमस्कार गायजांनो. तर आता जेवलो बिवलो, घराकडे व्हायचं आराम केलं आणि आता परत आम्ही मळ्यात गेलो कारण हा सगळा गोळा करून हे करूचा, कारण उद्या भात मारूचा. हा मी खूप गोरा दिसतोय ना असं आहे. तर आता मी कामाक लागतोय, नाही तर म्हणते ह्या नुसता व्हिडिओ करून दिला. हे शर्ट आणि हे बॉटल आहे. तर चला तुमका पण दाखवतं. हाय आम बॅक गाईज. तर आता आम्ही ताडपत्री घातलो कारण उद्या भात मारूचा. हे सगळे मोठले बांधूचे आहेत. आम्ही इकडे उद्या येतलो भात मारू आणि होय चर्चा चालली आहे आता. हे टाकायचे काय थंय टाकायचे. व्ह्यू बघा गाईज, व्ह्यू. बांधूचे खयात. तर हे ते भिजवलेले घ्या कांडी व्हिडिओ. तर हे ते भिजवलेले कांडी होत आणि मी आता सगळ्या आणि तो काय बोलतात ना
आते आते म्हणून लवकर सांग. पेंडिया बांधून घ्यायचे. तर प्रत्येक पेंडीवर मी असं टाकत जातले आणि मग ते बांधूक सोपे पडतले. दाखवायचे तर मी आता माझं काम करतोय. नाही तर मी व्हिडिओ करूच्या नादात काही काम करूच आहे ना. तर इकडे मस्तपैकी सनसेट हा बघा पाठीमागे. अरे हे बघा. आता मी माझं काम करताना इकडे पाठी उद्याची प्रिपरिंग चालली आहे. प्रिपरिंग 1 BHK मागे गाडीचे हा घर तुमका मी रवान दाखवते. भारी आबूतूत बघा किती मस्त वाटतं इकडे. असं वाटतं हे झोपान देईन मी. गाव गावा बाकी सनसेट मस्त वेगळी. तर आजच्या व्हिडिओवरती तर अरे बाटली हे केलंय मी ओतलंय डिस्टर्ब करत. हां तर आजच्या दिवसाचं काम झालेलं असा म्हणजे आज सगळा गोळा करूच होता तरी हा अजून 1-2 कपडे करूचे आहेत. गोळा लय दमाग झाला ना. हातीक ना हे बघा वाटता शेती म्हणजे काही खाऊची गोष्ट नाही. सगळीकडनं हात माझं फाटान गेलो पार. हे बघा असो शेती तर करू कसं हवी. तर आजच्या दिवशी पुरताचा आपला काम झालेला असा आणि बाकी आता उद्या आम्ही भात वगैरे मारतलो मग त्या तुमका दाखवतोय. उद्या 7 वाजता येऊचे असत पण आजच्या पुरती किती वेळा बोलते आजच्या पुरती. तर तुमका व्हिडिओ आवडलो असात तर लाईक कमेंट शेअर आणि माका सबस्क्राईब करा. तर एवढ्यापर्यंत बघितल्यासाठी धन्यवाद. आणि व्हिडिओ जर तुमका आवडलो असात तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि एवढंच मला सपोर्ट करा बस. बाकी आता भेटू दुसऱ्या व्लॉगमध्ये. इथपर्यंत बघितल्यासाठी थँक्यू. बाय बाय.